भारतीय जी संस्कृती आहे त्यांना याचं नॉलेज आहे, हीच किती खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली, आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे. पण काळाच्या ओघाने आपण ह्या गोष्टींकडे खरंच दुर्लक्ष करत चाललो. एवढे गॅजेटचं एक्सपोजर आहे लहान मुलांमध्ये किंवा मुलांमध्ये, आणि जिथे अटेन्शन स्पॅन एवढं कमी झालंय 30 सेकंड्स, लेस दॅन 30 सेकंड्स, तर तिथे गर्भसंस्काराचं काय महत्त्व किंवा कसे उपयोगी येऊ शकतात? सूर्यासमान तेजस्वी, चंद्रासमान शीतल, इंद्रासमान श्रीमंत, म्हणजे अशा प्रकारचं वीरम ददतु मे सुतम. जी माता आहे किंवा जी गर्भिणी आहे तिने एका विशिष्ट प्रकारचा आहार घेतला पाहिजे, तिने एक विशिष्ट विहार केला पाहिजे, आणि हे बदलत जातं. योगासनं असतील किंवा ह्या सगळ्याचं गायडन्स दिलं जातं. इतकंच नाही तर अगदी गर्भधारणेच्या आधीपासून, अगदी पहिल्या बाळापासून ते आजपर्यंतचे आजही संपर्कात आहेत, मित्रमैत्रिणींसारखे आमचे रिलेशन्स झालेत. कारण इट्स नॉट ओनली अबाउट दोज 9 months, इट्स अ बॉन्ड. आणखीन तुम्ही त्यांचं दोघांचं रिलेशनच हे करता. मूड स्विंग्स असतात, तर तेव्हा बाबांचा जो रोल आहे त्याने स्थिर राहणं, तिला सतत आनंदी ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. गर्भसंस्कार हा इतका सुंदर विषय आहे की तो तुम्ही जर आधी घेतला ठीक आहे. आज मी 1 महिना प्रेग्नंट आहे, घेतला, उत्कृष्ट आहे. अगदी 9वा महिना सुरू आहे आणि मला आता कळालं, माहीतच नव्हतं याच्याबद्दल, तरी हरकत नाही. कारण याचा जो स्कोप आहे तो फक्त बाळाचा जन्म किंवा नॉर्मल डिलिव्हरी इथपर्यंत नाही आहे.